ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी विविध प्रवर्गांचे आरक्षण जाहीर. ठाणे महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता राम गणेश गडकरी रंगायतन येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी 5 जागा, अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 जागा आणि सर्वसाधारण महिला प्रवर्गातील 41 जागांची सोडत काढण्यात आली. प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मुख्यालय जी गोदेपुरे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, सहाय्यक आयुक्त निवडणूक बाळू पिचड यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. या संपूर्ण सोडत प्रक्रियेचे नेटके संचालन उपायुक्त निवडणूक विभाग उमेश बिरारी यांनी केले. ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 7 मधील 8वी इयत्तेत शिकणाऱ्या पिहू गौंड आणि अंशिका प्रजापती या विद्यार्थिनींच्या हस्ते सोडत काढण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 18,41,488 इतकी आहे. त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या 1,26,003, अनुसूचित जमातींची लोकसंख्या 42,698 इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे महापालिकेच्या एकूण 131 पैकी अनुसूचित जातींसाठी 9 जागा, अनुसूचित जमातींसाठी 3 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 35 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. एकूण 131 जागांपैकी महिलांसाठी 66 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी अनुसूचित जातींच्या 5 जागा, अनुसूचित जमातींच्या 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गातील 18 जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. त्यापैकी 32 प्रभाग हे 4 सदस्यीय असून एक प्रभाग 3 सदस्यीय आहे. या 33 प्रभागातून ठाणे महानगरपालिकेत एकूण 131 सदस्य निवडले जाणार आहेत. त्यांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ते सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी आहे. हरकती व सूचना महानगरपालिका मुख्यालय येथील नागरी सुविधा केंद्र अथवा सर्व संबंधित 9 प्रभाग समिती कार्यालय येथे सादर कराव्यात, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेचे प्रशासक तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल. ऑनलाईन स्वरूपात व ठाणे महानगरपालिकेच्या ईमेलवर पाठवण्यात आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत, असेही महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मूक निदर्शने. देश सुरक्षित हातात आहे असे म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळातच देशात पुलवामा, पहलगाम आणि आता दिल्लीत दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे केंद्र सरकारचे अपयश आहे असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. यावेळी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली देखील अर्पण करण्यात आली. सोमवारी सायंकाळी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनसमोर एका कारमध्ये दहशतवाद्यांनी स्फोट घडविला. या स्फोटात अधिकृतरित्या 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. दहशतवाद्यांचा बिमोड केलाच पाहिजे, राजधानीवरील हल्ला सहन करणार नाही, हल्ल्याला जबाबदार कोण, अशा आशयाचे फलक आंदोलकांनी हातात घेतले होते. या आंदोलनात महिला जिल्हा कार्याध्यक्षा सभिया मेमन, जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, संजीव दत्ता, पद्माकर पाटील, दिलीप नाईक, वीरेंद्र सिंग, ज्योती निंबार्गी, महेश भाग्यवंत, कैलास हावळे, साहिल उदुगाडे, दीपक क्षत्रिय, सुनीता मोकाशी, जगत सिंग, विक्रांत घाग, अभिजित पवार, शैलेंद्र ओहळ, सोनाली कदम, शशिकला पुजारी, मुर्तुजा अन्सारी, समाधान माने आदी सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. जिल्हाधिकारी यांनी कमलिनी कर्णबधीर विद्यालय येथे दिली भेट.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ ठाणे पूर्व येथील कमलिनी कर्णबधिर विद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धती, श्रवणवाचा विकासासाठी करण्यात येणारे उपक्रम तसेच कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी या तंत्रज्ञानाची गरज आणि उपयुक्तता जाणून घेतली. जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत सांगितले की तुम्ही परिस्थितीवर मात करून ज्ञान आणि श्रमाच्या बळावर भविष्य घडवू शकता. तुमच्यात असलेली जिद्दच तुमची खरी ताकद आहे. शिक्षण, श्रवण आणि वाचा विकासाच्या माध्यमातून तुमचा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. प्रत्येक शिक्षक, पालक आणि समाजातील घटक जर या विद्यार्थ्यांच्या मागे ठाम उभे राहिले तर हे बालक नक्कीच यशस्वी जीवनाचा मार्ग तयार करतील. या भेटीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण विभाग संजय बागुल, बालविकास प्रकल्प अधिकारी नवी मुंबई ज्योती पाटील, गणेश जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या अध्यापक वर्गाशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या स्तरावरून आवश्यक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका माया कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि विद्यालयातील शैक्षणिक आणि प्रशिक्षण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वाचा आणि श्रवण विकासासह संवाद कौशल्य वाढवण्यासाठी शाळेत विशेष प्रशिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरीद्वारे विद्यार्थ्यांना श्रवणशक्ती पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या शीर्षकाखाली व्यंगचित्रात्मक फलक मोहीम. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आणि दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित व विधी विभागाचे शहराध्यक्ष स्वप्नील महेंदरकर यांच्या पुढाकाराने निवडणूक आयोगाची डोळ्याला पट्टी या शीर्षकाखाली व्यंगचित्रात्मक फलक मोहीम राबवण्यात आली आहे. नितीन कंपनी सिग्नल परिसरात लावण्यात आलेल्या या फलकावर एका व्यक्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधलेली दाखवली असून त्या व्यक्तीला निवडणूक आयोग असे संबोधण्यात आले आहे. त्या व्यक्तीने लक्ष फलकावर बनावट मतदार आणि दुबार मतदार असे शब्द लिहून त्यावर बाण मारलेले दिसतात. विशेष म्हणजे त्या व्यक्तीच्या डोळ्यावर सत्ताधाऱ्यांची पट्टी बांधलेली दाखवून आयोग सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचा स्पष्ट संदेश या व्यंगचित्रातून दिला आहे. या फलकाच्या माध्यमातून मनसेने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर व उदासीनतेवर तीव्र प्रहार केला आहे.
दरवर्षी मतदार यादी अद्ययावत केली जाते तरीसुद्धा हजारो मृत, दुबार, स्थलांतरित किंवा बनावट मतदारांची नावे कायम राहतात. या प्रकारामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे स्वप्नील महिंदरकर यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लास्टिक सेफ्टी नेटला लागली आग. दिनांक 11/11/2025 रोजी 8:15 वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे वाघळे अग्निशमन केंद्र अशोक बोधणे यांनी दिलेल्या माहितीनुसार कशिश पार्क, लाल बहादूर शास्त्री रोड, वाघळे एस्टेट, ठाणे पश्चिम या ठिकाणी C1228 मजली या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या प्लास्टिक सेफ्टी नेटला आग लागली होती. सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, स्थानक अधिकारी शेळके व पष्टे, माजी लोकप्रतिनिधी नम्रता भोसले, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 01 पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान, 2 फायर वाहन, 2 रेस्क्यू वाहन, 1 वॉटर टँकरसह तसेच वाघळे पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, महावितरण कर्मचारी उपस्थित होते. सुदैवाने सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी लागलेली आग 9 वाजता अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.